या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर देवाभाऊला बसला मोठा धक्का. गृहमंत्री पदाची खुर्ची धोक्यात. होय, राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, राज्यात होत असलेले वेगवेगळे गुन्हे. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ. गृहमंत्रीपदावर बदल होणार. या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. अखेर देवाभाऊला बसला मोठा धक्का. गृहमंत्रीपदाची खुर्ची धोक्यात. होय, राज्य सरकार दिवसेंदिवस वाढत चाललेली गुन्हेगारी, राज्यात होत असलेले वेगवेगळे गुन्हे. आज राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत. राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रश्न आहेत. आज राज्यात मोठ्या प्रमाणामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यातील मोठ्या प्रमाणामध्ये काही जिल्ह्यात तरुणाईची अंमली पदार्थाच्या सेवनात आहारी चालली आहे. राज्यातील काही जिल्ह्यामध्ये दिवसांदिवस महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनतेला त्रास दिला जात आहे. सर्वसामान्य जनतेमध्ये दहशतीचे वातावरण आहे. या सगळ्या गोष्टी बघताय तर हे सगळं गृहमंत्रालय आहे, अपयशी आहे असं मानलं जातं. आणि या गोष्टीमुळे गृहमंत्र्यांना मोठा फटका दिल्लीतून बसणार आहे आणि हे मग गृहमंत्रीपद जाणार. नेमकं आता काय अंतर्गत घडामोडी चालू आहेत? दिल्लीतून कोणत्या मोठ्या नेत्यांनी यांना खुर्ची सोडण्याचे आदेश दिले? काय सांगण्यात आलेले आहे? संपूर्ण अपडेट आणि संपूर्ण माहिती आणि किती दिवसामध्ये काय होणार आहे आणि गृहमंत्रीपद कोणाला दिलं जाणार, कोणत्या राज्याचे नवीन गृहमंत्री, त्यांची सगळी उत्तम माहिती आत्ताच आपल्या हाती लागलेली आहे. सगळं आपण या तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून डायरेक्ट सांगणार आहोत. तुम्ही फक्त व्हिडिओ हा शेवटपर्यंत आणि पुढच्या मिनिटापर्यंत बघत चला, कारण की या व्हिडिओच्या शेवटी आपण तुम्हाला दिल्लीतील कोणता मोठा नेता डायरेक्ट सांगत आहे की तुम्हाला काय करायचं, राजीनामा द्यायचा का कोणते पद घ्यायचे, कोणते हकालपट्टी करण्याचे, ते सगळं नियोजन लावून बसलेलं आहे. पण तुम्हाला व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि या मोठ्या आणि महत्त्वाच्या बातमीसाठी आताच व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका. जिल्ह्यामध्ये कुठे ना कुठे काहीतरी गुन्हेगारी घडत आहे, ज्यामध्ये किरकोळ कारणावरून मारहाण, यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न, यामध्ये काही समाजावर अन्याय अत्याचार होत आहे. अशा प्रकारे घटना घडत असताना गुन्हेगार आरोपांची कोणतीही ठोस कारवाई होत नाही. आणि काही आरोपी गुन्हेगारांना राजकीय पाठबळ असल्याने त्यांची मोठी कारवाई पोलीस प्रशासन करीत नाही, अशी सुद्धा काही ठिकाणी नागरिकांची तक्रार आलेली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनसुद्धा बनवतं का असं हे लक्षात घ्या. काल लागतं की परंतु देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाला कोणतीही सोडण्याचा नाही आणि प्रत्येक या कारवाईचे झालेले जे सर्वसामान्य जनतेत त्रास देणार कायदा आहे आणि सुव्यवस्था बिघडणार आहे अशा प्रत्येक कोणत्याही सोडायचा नाही, असे अगोदर माननीय गृहमंत्र्यांनी दिलेले आहे. गृहमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा काही हालचाली सुरू आहे ज्यांची कल्पना कदाचित सर्वसामान्य नसेल. राज्याच्या सत्तेत सर्वोच्च खुर्चीवर आता कोणाची नजर आहे? एका बाजूला दिल्लीचे सर्वोच्च नेता तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील सत्तेचे केंद्र. नाव न घेता सांगण्याचे आहे तर अत्यंत प्रतिष्ठित आणि बलाढ्य समजल्या जाणाऱ्या एका नेत्याला त्याच्याच पदावरून बाजूला करण्यासाठी दिल्लीपासून गल्लीपर्यंत महाप्लॅन तयार होत आहे. अशी असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. हा लढा केवळ सत्तेचा नाही तर पक्षांतर्गत वर्चस्वाचा आहे. 6 महिन्याची कथित जुळाजुळी. केंद्रातील 3 नेते जेथे सर्वोच्च खुर्चीचा ठोकला होता आणि ठेवून बसले आहे, आता ते राजकारण कोणत्या दिशेने जात आहे. आणि जेव्हा देशातील सर्वात मोठी राजकीय पक्ष स्वतःच्याच एका प्रमुख चेहऱ्याला मात देण्याची आणि अंतर्गत डावपेच आखतो, तेव्हा त्यांचे परिणाम संपूर्ण राज्याला भोगावे लागते. सध्याचे चित्र पाहता आगामी काळात महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा बदलणार आहे आणि काही बडे नेते उघडणारे आहे. यामध्ये बोललं तर चालेल. त्यांच्या हालचालीमुळे हे स्पष्ट दिसते आहे की मुंबईच्या गादीवर आता एका नव्या चेहऱ्याला बसवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. हा कोणालाही सामान्य बदल नाही तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील सर्वात मोठा अंतर्गत संघर्ष असू शकतो. पडद्यामागे हे सूत्रधार नेमकं कोण आहे आणि त्यांचा अजेंडा काय आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला या राजकीय महानाट्याचा प्रत्येक अंक सविस्तर समजून घ्यावा लागेल. आता हळूहळू लक्षात घ्या की या संपूर्ण महाप्लॅनची सर्वात मोठी आणि धक्कादायक बातमी जी आहे ते चाणक्य मंडळ त्यांनी केंद्रीय या संपूर्ण मोहिमेला छुपा पाठिंबा असल्याचे बोलले जाते आहे. उद्दिष्ट स्पष्ट आहे. महाराष्ट्रातील सत्तेचे सर्वात बलाढ्य नेते पंख छाटणे, यासाठी अत्यंत गुप्तपणे 6 खासदारांची फाडफोड किंवा त्यांना आपल्या बाजूला वळवणे हे तंत्र वापरले जात आहे. आणि हे खासदार एका विशिष्ट गटाला किंवा नव्याने निवृत्त पाठिंबा देणार असतील तर दिल्लीतील हायकमांडला देखील राज्यातील नेतृत्व बदल करावे लागेल. हा संपूर्ण प्लॅन इतका शांतपणे आणि नियोजन पद्धतीने आहे की अखेर ज्यांनी हे नेत्यांना विरोधच हा डाव आहे
आहे त्यालाही या संख्येत उशिरा मिळतोय. जेव्हा केंद्रातून थेट रसद आणि पाठिंबा मिळते तेव्हा राज्यातील कोणतीही राजकीय तटबंदी फार काळ टिकू शकत नाही. या 6 खासदारांच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील आणि लक्षात घ्या महाराष्ट्र सत्तेचा समतोल पूर्णपणे बिघडू शकतो. हा केवळ एक नेत्याला पदावरून हटवण्याचा प्रयत्न नाही, तर आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची डोळ्यासमोर ठेवून केलेली एक मोठी राजकीय गोळाबेरीज आहे. हा प्लॅन यशस्वी झाला तर महाराष्ट्राचे सत्तेचे केंद्र नागपूर आणि सध्याचे मुख्य प्रवाहातून सरकून थेट एका नव्या आघाडीत जाईल. दिल्लीच्या या पाठिंब्यामुळे विरोधीचा प्रचंड आक्रमक असून त्यांनी आता उघडपणे अंतर्गत चाललेली हालचाली वाढवल्या आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पडद्यामागे अशा हा भाजप आणि आपल्याला फरक आहे. आपल्याला पूर्ण बांधणीची गरज आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी म्हणजेच की अनेक दिवसांनी प्रयत्न दिल्लीला गरज आहे. दिल्लीला असं वाटत होतं की माणूस उद्या माझ्याबरोबर पंतप्रधान पदाच्या शर्यतीत येऊ शकतो. म्हणून आताच हे पंख कापले पाहिजे असा मराठी शब्द आहे. मराठीत हे म्हणजे की दुसरं काय कामायचं पंख नाही तर ते ना म्हणजे ते देवेंद्र फडणवीसला विचारायचं, पक्षी नाही मला खरंच नाही पंख नाही कापत मग दुसरं काय कापू ते सांग मी वापरतो तसा शब्द. पण हा पंख कापा हा शब्द म्हटल्यावर म्हणजे तुम्ही भरारी घेऊ नये अशी त्यांची इच्छा आहे की अशी त्यांची नीव ठेवलेली आहे. कारण की लक्षात घ्या नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना संघर्षाचा पाठिंबा आहे. नितीन गडकरी पदाशिद आहे आणि त्यानंतर भाजप अध्यक्ष होते ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांचे पाठिंबा दिलेला आहे. त्यानंतर अरहम शेख. आणि हा प्रश्न मी संघाला विचारतो की तुम्हाला न्याय असलेला तुम्हाला हवा असलेला पंतप्रधान होऊ नये म्हणून हे छोटाछटी चालू आहे. संघाला मान्य आहे का हा प्रश्न उत्तर मला संघाने द्यायला पाहिजे. होय आम्हाला न्याय आहे. आम्ही ते म्हणतील ते आम्ही सुद्धा त्यांचे गुलाम झालो आहोत. कारण नड्डांनी मागेच हटवले होतं की आता भाजपाला सांगायची गरज नाही म्हणून ही सगळी मारामारी लक्षात घ्या आणि कुठेतरी आपण अडकून राहावं. नुसते पेपर फुटत नाहीत, विद्यार्थीचे नशीब फुटत आहे. नुसतं काही नीटचा पेपर फुटला जय श्रीराम, TITचा पेपर फुटला जय श्रीराम, दुष्काळ पडला जय श्रीराम, मला शेतकऱ्यांना हमी शेतभावाला हमी नाही तरी जय श्रीराम. हे आमचे हिंदुत्व नाही. आमचे हिंदुत्व आहे ते हृदयात राम, हाताला काम आणि शेतमालाला दाम हे देणारचं आमचं हिंदुत्व आहे. पेटणारा आमचा हिंदुत्व नाही. हा घरातला चूल पेटवणारा आमचा हिंदुत्व आहे. आणि होई नाही मराठी माणसाला मारामाऱ्या व्हाव्या म्हणून सुपारी देणं सुरू आहे. एकमेकाची सुपारी घेणं सुरू आहे. सर्वत्र मारामाऱ्या आणि निष्काळजीपणा वाढवलेला आहे. एवढे करून सुद्धा उद्धव ठाकरे या गोष्टीबद्दल बोलले. उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये भाषण देताना सांगितलं की राजीनामा त्यांनी दिला पाहिजे कारण की हे सर्व घडत असताना या गोष्टी चांगल्या नाहीत. सर्वांनी लक्षात घ्यायला पाहिजे की आता सर्वात मोठी खळबळ उडायला सुरुवात झालेली आहे. आता दिल्लीच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते आपण लवकरच तुम्हाला अपडेट देऊया. तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रापर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न काही असतील तर विचारायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.